मंदस्मितवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविशदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये कालगाथा झाली पूर्ण आपली। पुढची गाथा बघत होतो। गाथा नंबर 94। जदि हवदि गमन हेदु आगासं ठाण कारणं तेसिं पसजदि अलोग हाणी लोगसयंत परिबुद्धी। काय सांगायचं याच्यातून? हो की जयसेनाचार्यजींची राहिली टीका, अमृतचंद्राचार्यांची झाली। तर काय सांगितलं भाव? जर आकाश द्रव्य तेसिम म्हणजे जीव पुद्गलांच्या गमन हेतू आणि ठाण कारणम हवदी स्थानाला हेतू असेल तर अलोग हाणी लोगसंत परिवुड्डी पसजदी काय होणार? अलोक हानी, अलोकाची हानी होणार आणि लोकाच्या अंताची वृद्धी होत जाणार। म्हणून त्यांनी एक अपेक्षा काय सांगितली की लोक अनंत प्रदेशी होईल। तुमचा लोक किती प्रदेशी आहे? आता असंख्यात प्रदेशी आहे। पण जर असं गमनाला आणि स्थितीला कारण म्हटलं आकाशद्रव्य तर लोकाला अंत राहणार नाही, म्हणून अनंत प्रदेशी लोक होईल अशी आपत्ती येईल असं सांगितलं। पुढं काय चाललंय? तर अमृतचंद्राचार्यजींची टीका झाली होती, जयसेनाचार्यजींची टीका होती। अथ आकाशस्य गतिस्थिती हेतुत्व अभावे साध्ये पुनः अपि कारणं कथयति। नंतर आकाशाच्या गती आणि स्थिती हेतुत्वाचा अभावरूप साध्य असताना काय आपला अनुमान असा आहे की आकाशामध्ये गती आणि स्थितीला हेतुता नाही, मग त्यामध्ये हे साध्य झालं, गती स्थिती हेतुता नाही। आणि त्याचं हेतू काय दिला होता? कुठल्या हेतूच्या द्वारे सिद्ध करणार की आकाशाला गती आणि स्थिती मध्ये कारणपणा नाही? तर मागं सांगून आले होते। त्याचंच आता पुन्हा काय म्हणतात त्याला, ते दोन काय म्हणतो आपण, पक्ष साध्य हेतू उपनय आणि निगमन रूपाने परत अजून त्याची सिद्धी करून सांगतायत कशा रीतीने गतीला आणि स्थितीला कारणपणा नाही आकाशाचं। यदि चेत भवती सहकह गमन हेतू, जर असं होईल तो कोण? गमनाला हेतू। किम कोण? आकाशद्रव्य। न केवलम गमन हेतु स्थिती कारणम, केवळ गमनालाच हेतू नाही तर स्थितीला सुद्धा कारण नाही। केशाम कोणाच्या? तेशाम जीवपुद्गलानाम, जीवपुद्गलांच्या गती आणि स्थितीला हेतू नाही। कोण? आकाश। तदा किम दूषणं भवती, जर आकाश गमन आणि स्थितीला हेतू मानला तर काय दोष येईल? प्रसजदी असा प्रसंग येईल। सा का? ती कोणती आपत्ती येईल? अलोकहानिही न केवलम अलोकहानिही लोकस्य च अंतपरिवृद्धिही ती। अलोकाची हानी होईल हे तर सांगितलं, पण केवळ तेवढंच नाही तर लोकाच्या अंताची परिवृद्धी होत जाईल अशा प्रकारे। आलोक असं काही स्थान राहणारच नाही। आलोकच किती होईल तर अनंत प्रदेशी होईल। तद्यथा ते या प्रकारे यदि आकाशम गतिस्थित्योः कारणं च भवति, काय जर आकाश गतिस्थितीमध्ये कारण होईल ते तदा तस्य आकाशस्य तेव्हा त्या आकाशाच्या लोक बहिर्भागे अपि लोकाच्या बाह्य भागामध्ये सुद्धा, म्हणजे कुठं? आलोकामध्ये, लोकाच्या बाह्य भागामध्ये सुद्धा सद्भावात
तत्र अपि हा म्हणजे आकाश ते आहे ते लोकाच्या बहिर्भागामध्ये सुद्धा त्याचा सद्भाव असल्यामुळे तत्र अपि जीवपुद्गलानां गमनं भवति, तेथे सुद्धा जीवपुद्गलांचं गमन होईल. का? कारण आकाशच मदत करते ना गती आणि स्थितीला. मग तिथं पण आहेच आकाश लोकाच्या बाहेर, मग तिथे सुद्धा गमन आणि स्थिती होईल असं म्हणायचं आहे. ततः च आलोकस्य हानिही भवति, आणि म्हणून आलोकाची हानी होईल. लोकांतस्य तु वृद्धिही भवति, आणि परंतु लोकांताची वृद्धी होत जाईल. न च तथा, आणि तसं तर होत नाही. का नाही होतो? म्हणजे तेवढेच डायमेन्शन्स का फिक्स आहेत लोकाचे, तेवढेच असंख्यात प्रदेश, कमी नाही जास्त नाही, किंवा तेवढेच धर्मद्रव्याचे तेवढेच अधर्मद्रव्याचे, असं का आहे? आकाशाचे अनंत प्रदेश असं का आहे? जिनेंद्र भगवंतांनी सांगितलंय ना, मान्य आहे. तेवढा आहे तर वस्तू स्वभावामध्ये प्रश्न नसतो. वस्तू स्वभावाला का प्रश्न विचारणारा निशंक अंगाला प्राप्त होत नाही असं सांगितलं. म्हणून पहिल्यांदा ज्या गोष्टीमध्ये आपली बुद्धी चालत नाही तिथं सांगितलं सर्वज्ञांनी जे सांगितलं ते मान्य आहे. मग तुम्हाला लोकांचा अंत नाही कळू शकत आत्ता या ज्ञानाने. म्हणून जे काही सर्वज्ञांनी जाणलं तर तेच सत्य आहे, त्याच्यामध्ये असं का हा प्रश्न विचारू शकत नाही. म्हणून सांगतायत की जर असं असेल की जीव आणि पुद्गल बाहेर पण जातील लोकाच्या, तर लोकाला अंत राहणार नाही, त्याची वृद्धी होत जाईल आणि अनंत प्रदेशी लोक होईल. न च तथा, आणि तसं तर होत नाही. सगळे बाउंड्रीज फिक्स आहेत. जे ते द्रव्य आहे ते आपल्या मर्यादेमध्ये राहतं. लोकाला का मर्यादा आहे? लोकाला कोणी मर्यादा घातली हो? वातवलय. तिथं वातवलयांनी थांबलेलं आहे ना तशा आकारामध्ये ते. म्हणून सांगतायत की प्रत्येक द्रव्याला आपले आपले लिमिट्स आहेत. जसं जीवाचे ज्या त्या शरीरामध्ये गेला तर त्या आकाराचे असंख्यात प्रदेश हे त्याचं लिमिट आहे. तस्मात् कारणात ज्ञायते न आकाशम गतिस्थित्योः कारणम इति अभिप्रायः. त्या कारणाने असं जाणलं जातं की आकाश द्रव्य गतिस्थितीमध्ये कारण नाही असा अभिप्राय आहे. म्हणून गतिस्थितीला कारण कोण आहे तर नियमाने धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्यच कारणरूप आहेत, अन्य द्रव्य नाहीतच. मागच्या गाथांमध्ये हेतू दिला होता की सिद्ध बाहेर पण जातील. जर आकाशद्रव्य गतिस्थितीला कारण ठरतील तर सिद्ध त्या लोकाच्या अग्रभागी न थांबता बाहेर पण जातील. मग ते जात नाहीत म्हणून आकाशाला गतिस्थिती कारणता नाही. इथं काय सिद्ध केलं? जर आकाश गतिस्थितीला कारण असतं तर त्या लोकाची मर्यादा राहिली नसती. म्हणजे लोकाची मर्यादा असल्यामुळे असं म्हणा की किंवा धर्मद्रव्य तेवढ्याच एरियामध्ये असल्यामुळे आकाशद्रव्य हे गतिस्थितीला कारण नाही. म्हणून त्यांनी सिद्ध केलं काय? आकाशद्रव्याचा स्वभाव त्याच्यामध्ये नियत आहे, अवगाहने हेतुत्व, आणि धर्मद्रव्याचा स्वभाव भिन्न आहे. वर्णीजी काय सांगताय? आकाश जीव पुद्गल की गति स्थिति का कारण क्यों नहीं है, इस संबंध में युक्ति देते हैं. यदि आकाश जीव पुद्गल की गति का कारण होता, स्थिति का कारण होता, तो एक दोष यह है कि आलोकाकाश कुछ कहलाता ही नहीं. कशाला म्हटलं असतं आलोकाकाश? कारण सगळीकडेच गमन झालं असतं सगळ्या द्रव्यांचं, तर आलोकाकाश असं काय संज्ञा देण्यासाठी राहिलंच नसतं. दूसरे, लोकाकाश के अंत की वृद्धि हो जाती. लोकाकाश तो बहुत बड़ा हो जाता, और बड़ा क्या, असीम हो जाता. कौन? लोकाकाश. और अलोकाकाश रहता ही नहीं. इससे यह समझना कि आकाश जीव पुद्गल की गति और स्थिति का हेतु नहीं है,
क्योंकि अन्यथा लोक और अलोक की सीमा की व्यवस्था नहीं बन सकती। अनुमान ज्ञान की प्रमाणता। लोग अनुमान ज्ञान को एक कमज़ोर ज्ञान की दृष्टि से देखते हैं। जैसे बोलने लगते हैं कि हाँ पता नहीं कि क्या बात है, अनुमान की बात है। लोग अनुमान ज्ञान को कुछ अशक्त दृष्टि से देखा करते हैं, लेकिन अनुमान ज्ञान को उतना ही प्रबल प्रमाण माना गया है जितना प्रबल साव्यवहारिक प्रत्यक्ष ज्ञान प्रमाण होता है। म्हणजे आता हे सगळं जे सिद्ध केलं 4-5 गाथांमधून ते सगळं अनुमानावरून सिद्ध केलं का? कारण तो केवली गम्य विषय आहे। हां, प्रत्यक्षाने आपण त्याला जाणू शकत नाही। आकाशद्रव्य कसा असतो दाखवा। म्हणजे ते माझ्या इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही आहे। अमूर्त आहे ना। तर म्हणून सांगितलं इंद्रिय ज्ञान अतिंद्रिय ज्ञानाचा सर्वज्ञांच्या ज्ञानाचा तो विषय आहे। मग जी गोष्ट मला परोक्ष आहे त्याची सिद्धी मी प्रत्यक्ष कशी करू शकणार? त्याला अनुमानाच्या द्वारे सिद्ध केलं जाणार किंवा सर्वज्ञांच्या आधाराने सिद्ध केलं जाणार। म्हणून इथं सिद्ध केलं की आकाशद्रव्य जीवाच्या आणि पुद्गलाच्या गतीला आणि स्थितीला कारण नाही। त्यांनी मागे एक 4-5 चांगले हेतू दिले की जेवढ्या जागेमध्ये जीव पुद्गल आहे तिथंच त्यांची गती आणि स्थिती दिसून येते। मग जागा द्यायला आकाश कारण आहे, तसंच गतीला पण तेच माना कारण आकाशद्रव्य। काय बाधा आहे? मग का असं त्यांना विचारायचं आहे। मग त्याला सगळं सिद्धी करून सांगितली की असं होणार नाही, जे ते द्रव्य स्वतःच्या स्वभावामध्ये राहतात। न्यायशास्त्र में अनुमान के अंग 5 कहे हैं: प्रतिज्ञा, हेतु, उदाहरण, उपनय और निगमन। काय काय? प्रतिज्ञा, हेतु, उदाहरण, उपनय आणि निगमन असे अनुमानाचे 5 अवयव आहेत म्हणा, अंग आहेत। जैसे बोले कि इस पर्वत में अग्नि होनी चाहिए क्योंकि अन्यथा धुआं होना न पाया जा सकता था। अनुमान वाक्य काय? पर्वतावर अग्नी आहे कारण की दूर दिसत असल्यामुळे। कारण म्हणला तर मुळे नाही लावायचं आणि मुळे म्हणलं तर कारण नाही लावायचं। पर्वतावर अग्नी आहे दूर असल्यामुळे। धुआं देखो पर्वत में से उठता हो तो अनुमान ज्ञान बनाया कि इस पर्वत में अग्नि है धुआं होने से। जहाँ जहाँ धुआं होता है वहाँ वहाँ अग्नि होती है। काय म्हणायचं ह्याला? तर्क म्हणा, व्याप्ती म्हणा। जिथं जिथं दूर आहे तिथं तिथं अग्नि आहे। जहाँ अग्नि नहीं होती वहाँ धुआं नहीं होता है। आता एक सामान्य ज्ञान तिथं ते आता कुठून पण धूर लोक काढतात कसे पण सगळं काय म्हणायचं ते केमिकल्सनी म्हणा, असं कशाने पण फोमनी म्हणा, कशाने पण आजकाल काढतात। त्यामुळे त्याचा काही तर प्रश्न नाही आहे। मग तिथं सांगतात की जिथं अग्नी आहे तिथं धूर आहे, असं व्याप्ती आहे। जिथं अग्नी नाही तिथं धूर नाही, जिथं धूर नाही तिथं अग्नी म्हणजे सावधान। काय म्हणले? असू शकते, असू शकते। हां तेच असू शकते, एकाच बाजूने लावायचं असं। या समोर माझ्या तुमची दृष्टी बाहेर चालली आहे। जिथं धूर नाही तिथं अग्नी असं का आहे? असू शकतो ना, म्हणून तर उलटी व्याप्ती नाही लावली। आता तुमच्या किचन मध्ये एक दर्शन लावताय तर तिथं अग्नी आहे, धूर कुठे आहे? शेगडी त्या ह्याच्यात होतं, कुठं चुलीवर अग्नी होतं तर धूर होतं। पण जिथं जिथं अग्नी आहे तिथे तिथे धूर असेलच असं नाही आहे, पण जिथं जिथं धूर आहे तिथे तिथं अग्नी असणार। ह्याला म्हणायचं समव्याप्ती किंवा विषमव्याप्ती। समव्याप्ती म्हणजे दोन्हीकडून लागेल। उदाहरण सांगा। जिथं जिथं जाणण्याची क्रिया आहे तिथं तिथं जीव आहे। जिथं जिथं जीव आहे तिथे तिथे ज्ञान आनंद आहे। जिथं ज्ञान आनंद आहे तिथे जीव आहे। ह्याला म्हणायचं समव्याप्ती, दोन्हीकडून लागणार। पण जर विषम व्याप्ती असेल तर एका साईडनीच लागणार। दुसरं उदाहरण सांगावं। तिथे आत्मा तिथे ज्ञान, हे तर समव्याप्ती झाली। विषम व्याप्ती सांगा। शुद्ध आत्मानुभूती आहे तिथे सम्यक दर्शन आहे।
पण सम्यक दर्शन आहे तिथं शुद्धात्मानुभूती असेल पण नसेल पण म्हणजे हा असं म्हणा की तिथं त्यावेळीस त्या समयाला काय जिथं जिथं शुद्धात्मानुभव आहे, निर्विकल्प शुद्धात्मानुभव, तिथे तिथं नियमाने सम्यक दर्शन आहेच. पण सम्यक दर्शन आहे तिथं निरंतर शुद्धात्मानुभव असेलच असं नाही, कारण तो जीव सविकल्प अवस्थेत पण असू शकतो, पण म्हणून सम्यक दर्शन खंडित होत नाही. अजून जिथे जीव आहे तिथे केवळ ज्ञान आहे. बर, जिथं जीव आहे तिथं केवळ ज्ञान आहे, पण जिथं केवळ ज्ञान आहे उलट लावायचं मग, जिथं केवळ ज्ञान आहे तिथं जीव आहे, पण जिथं जीव आहे तिथं केवळ ज्ञान असेलच असं नाही. बर, सांगा जयश्री मा उदाहरण. धन आहे तिथं सुख आहे, काय म्हणताय, कसली व्याप्ती? विषम आहे का व्याप्ती? धन आहे तिथं सुख आहे, व्याप्ती आहे का हो? धन असेल तिथं सुख असेल, काय म्हणायचं, मान्यतेत. नाहीतर धन सुद्धा दुःखाचं कारण आहे, त्यामुळं सुख असेलच असं नाही. ठीक आहे. उपचरित सद्भूत मध्ये जावं लागेल. तसंच धनाचं पण तसंच होणार की इंद्रिय ज्ञानाला लावा. सांगा, इंद्रिय ज्ञानावर कसं हो? जिथे जिथे इंद्रिय ज्ञान आहे तिथे तिथे जीव आहे. ठीक विषम व्याप्ती सांगायची. म्हणूनच विषम व्याप्ती घेतली ना. जिथं इंद्रिय ज्ञान आहे तिथं जीव आहे, पण जिथं जीव आहे तिथं इंद्रिय ज्ञान असेलच असं नाही, अशा रीतीने समजून घ्या. जिथं आता आपल्या प्रकरणामध्ये जावा, जिथं आकाशद्रव्य आहे तिथं जिथं आकाशद्रव्य आहे तिथं अवगाहन हेतुत्व आहे, आणि अवगाहन हेतुत्व आहे तिथं आकाश आहे, ही समव्याप्ती झाली. आता विषम व्याप्ती सांगा. जेथे जेथे काय पाच द्रव्य आहे तिथं आकाश द्रव्य आहे, परंतु जिथे आकाश द्रव्य आहे तिथे पाच द्रव्य असतील पण नसतील पण ना, आलोक आकाशात नाही होत. समजलं का? सांगा. जिथे जिथे पाच द्रव्य आहेत तिथे आकाश द्रव्य असणार, आणि जिथे आकाश द्रव्य आहे तिथे पाचही द्रव्य असतील पण नसतील पण, म्हणून तिथं ती विषम व्याप्ती झाली. बरोबर. तर सांगितलं. म्हणून असं अनुमानाच्या द्वारे सुद्धा ज्या प्रत्यक्ष गोष्टी नाही आहेत त्यांची सिद्धी केली जाऊ शकते. सर्वज्ञांची सिद्धी कशी? म्हणजे आता की एखाद्याला थोडंसं ज्ञान आहे, एखाद्याला थोडं जास्त ज्ञान आहे, एखाद्याला त्याच्यापेक्षाही, क्लासरूममध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर याचा अर्थ ह्याला येत नाही पण त्याच्यापेक्षा त्याला, म्हणजे त्याच्यापेक्षाही पुढं कोणाला तरी कुणीतरी असेल की ज्याला सर्वच काही येत असेल. आपल्याला व्याप्ती लावायची, त्या अनुमानाने सिद्धी झाली. आता व्याप्ती कशी लावणार तिथं? ज्या अर्थी तिथं दोष आणि आवरणांची हानी आहे त्या अर्थी तिथं सर्वज्ञता प्रगट झाली, अतिशय प्रगट होत असल्यामुळे असं तिथं त्यांनी हेतू दिलाय. त्यामुळे ती गोष्ट वेगळी. अनुमेयत्व असल्यामुळे असं ते सर्वज्ञांची सिद्धी केली. पण जेव्हा काय विचारलं, काय सांगितलं तुम्ही पहिलं? म्हणजे सर्वज्ञांची सिद्धी की केवळ ज्ञान किंवा सर्वज्ञान. व्याप्ती कशी घटवा ते म्हणत. व्याप्ती कशी, सर्वज्ञांची सिद्धी कशी करणार व्याप्तीने हो? तोपर्यंत मी पॅराग्राफ वाचते. ज्या अर्थी तिथे संपूर्ण ज्ञान आहे त्या अर्थी ते सर्वज्ञ आहे असं. विषम व्याप्ती कशी घटणार? वाक्य सांगायला पाहिजे. व्याप्ती कशी लावणार? नाही ना, जेथे जेथे की
ज्ञान आहे ते जीव आहे, पण जे ते जीव आहे ते केवळ ज्ञान आहे असं नाही, असं लावू शकतो. त्यांनी लावलं की तसं सर्वज्ञतासाठी, केवळ ज्ञानासाठी, सर्वज्ञतेसाठी. ठीक आहे, जिथे समज. शाईक ज्ञान आहे तिथे सिद्ध भगवान, तेथे सिद्ध भगवान आहेत. विषम कशी लागणार तिथं? अर्यंत म्हणजे 13-14 गुणस्थानामधले आहेत ते सिद्ध नाही. बर. शाईक ज्ञान आहे दोघांना पण तिथं, आहे. शाईक ज्ञान आहे तिथं अरिहंत आहेत असं नाही आहे. शाईक ज्ञान आहे तिथं सिद्ध पण असतील असं म्हणायचं. आहेतच. ठीक आहे, चला समजलं ना की परोक्ष ज्ञानाने सुद्धा सिद्धी केली जाऊ शकते. ज्या गोष्टींची आपण प्रत्यक्ष अनुभूती करू शकत नाही त्याला हेतूंच्याद्वारे अनुमानाने सिद्धी केली जाते. जहाँ जहाँ धुआं होता है वहाँ वहाँ अग्नि होती है, जहाँ अग्नि नहीं होती वहाँ धुआं नहीं होता है. इसमें पहली व्याप्ति का उदाहरण है रसोई घर. वहाँ धुआं है तो अग्नि भी है. दूसरी व्याप्ति का उदाहरण है जिधर धूर पड़ने अग्नि पण नहीं, तालाब. तालाब. वहाँ अग्नि नहीं है तो धुआं भी नहीं है. वाचले नाही दीपिका? इस पर्वत में धुआं देखा जा रहा है. ते मोक्षमार्ग प्रकाशक वाचतात माहिती आहे लोक जयपूरकरचे. असं पान आणि त्याच्यावरचं शब्द माहित आहे सगळ्यांना. असं अभ्यास आहे. कुठल्या पानावर कुठला शब्द सांगा बघू. नाही दिली कुठल्या पानावर कुठला शब्द आहे. मग असा अभ्यास करायला नको का आपण पण. चांगल्या गोष्टी सगळ्याकडनं घ्यायला पाहिजे. म्हणजे एवढं ते ज्ञानात भिनलंय ना त्यांच्या की ते अक्षरशः ते आबाबेन आल्या होत्या एकदा ह्याला शिबिरामध्ये. त्या म्हणल्या की त्या ग्रंथात किती परंतु दिलेत ना ते पण पाठ आहे पूर्ण. म्हणजे चांगली गोष्ट घ्या त्याच्यासाठी. मग तसं आपण करतोय का? कुठल्या तरी एका ग्रंथाचं तरी असं आपलं अध्ययन असावं. जाऊ गाथेत काय सांगितलं हे तर माहिती असावं. कुठं अभिप्राय काय आचार्यांचा हे कळावं. म्हणून दुसरी व्याप्तीचं उदाहरण विचारलं. जयश्रीमानने असं सांगितलं फटकन तालाब. वहाँ अग्नि नहीं है तो धुआं भी नहीं है. और इस पर्वत में धुआं देखा जा रहा है, इससे सिद्ध है कि यहाँ अग्नि अवश्य है. इस ज्ञान में शंका की बात है या दृढ़ता की बात है? शंका है का दृढ़ता है? दृढ़ता है, शंका नहीं है. लोक में प्रसिद्ध है कि अनुमान ज्ञान शंका वाली बात में किया जाता है, किंतु ऐसा नहीं है. म्हणजे लौकिक उदाहरणांमध्ये अनुमान बहुतेक येईल तो ज्या अर्थी असा आहे तर असं समजते असं ते कुठेतरी लावलेलं असेल, पण शंका असते. पण इथं शंकित असणारं असं अनुमान ज्ञान नाही आहे तर निशंक बनवतो उलट. अनुमान ज्ञान हां बरोबर. अन्यथा अनुपपत्ती हा बलवान हेतू असल्यामुळं किंवा अविनाभाव संबंध दाखवलेला असल्यामुळं दृढतेने सिद्धी होते उलट साध्याची. आपलं साध्य काय आहे होईत? शुद्धात्मा साध्य आहे. आकाशद्रव्य नका म्हणू. माझा आत्मा माझ्यासाठी साध्य आहे. त्याला कसं सिद्ध करायचं आहे? कशाच्या द्वारे? म्हणजे माझ्याकडंच साधन आहे त्याचं, तर त्याचा फक्त विश्वास करा, निशंकतेने स्वतःचा अनुभव करा, तर आपल्याला पण सिद्धी होणार. अनुमान ज्ञान उतना ही दृढ़ प्रमाण है परोक्ष प्रमाण में जितना मतिश्रुत आदिक ज्ञान है. जेवढं साव्यवहारिक प्रत्यक्ष ज्ञानाची दृढता आहे तेवढंच परोक्ष ज्ञानामध्ये अनुमान ज्ञानाची दृढता आहे. म्हणून त्याच्याद्वारे साध्याची सिद्धी केली जाऊ शकते. प्रमाणच आहे. प्रमाणाचे दोन भेद केलेत आपण, प्रत्यक्ष आणि परोक्ष. पाची ज्ञानाला आपण प्रमाण ज्ञान मानलेच, त्यात पुन्हा मग एक देश प्रत्यक्ष म्हणजे मग ती ज्ञानाचेच भेद घेतलेत प्रत्यक्ष आणि परोक्ष. मग प्रत्यक्षामध्ये साव्यवहारिक प्रत्यक्ष आणि हे परोक्षाचे हे भेद कुठले कुठले? मती ज्ञान, स्मृती, परोक्ष झाले सगळे. हां बोला की. स्मृती, तर्क, अनुमान, प्रत्यभिज्ञान, काय स्मृती, प्रत्यभिज्ञान, स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम हे सगळे परोक्ष ज्ञान आहे. हे सगळे मती ज्ञानाचे भेद आहेत. हां नय ज्ञान पण. ठीक आहे. म्हणजे सांगायचं काय तिथं की परोक्ष ज्ञानामध्ये सुद्धा प्रमाणता आहे. ते ज्ञान अप्रमाण नाही आहेत.
शंकारूप ज्ञान नाही आहे, कारण शंका हे अप्रमाण ज्ञान असतं. पण इथं सांगतायत की आकाशद्रव्य आहे, त्याचं हेतू अवगाहनाला निमित्त मात्र आहे. अन्य कुठलाही तिथं कारण, अन्य द्रव्यांचं कारण रूपाने त्याचं कार्य नाही आहे आकाशद्रव्याचं. ह्याची सिद्धी करण्यासाठी आपण अनुमानाने हेतू लावून पाहिलं. काय म्हणतात? श्रुती प्रत्यभिज्ञान आदी जे भेद आहेत ते श्रुतज्ञानाचे पण आहेत ना. श्रुतज्ञान म्हणजे नयामध्ये घातलेत ना ते वचन. श्रुतज्ञानावर ते विशेष काही जाणतो आपण त्याच्यावरती, हे दोन्ही भेद त्याच्यामध्ये आले. त्याच्यामध्ये श्रुतमध्ये आगम आलं फक्त वचन मध्ये घातले तिथं खाली, जेव्हा की स्मरण प्रत्यभिज्ञान तर्क अनुमान आदीला परामर्श करणारे वचन असं दाखवलं ना खाली, तिथं घेतलंय. चार्टमध्ये दाखवलं की महाराजजींनी. मतिज्ञानामध्ये हे सगळे भेद आले, पण ते ज्ञान रूपाने, काय म्हणायचं, वचन रूप नाही आहे त्याच्यामध्ये. जे मतिज्ञान आहे त्याच्यामध्ये वचन नाही आहे, स्वार्थ आहे ते, बरोबर. आणि न ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये जाणणे पण आहे आणि कथन करणे पण आहे, असं समजून घ्या. पण दोन्ही ज्ञान परोक्ष आहे, जे काय स्मरण प्रत्यभिज्ञान वगैरे आहेत ते. आत्म्याला कसं सिद्ध करायचं? प्रत्यक्ष ज्ञानाने का परोक्ष ज्ञानाने? अनुभूतीच्या वेळेस ते प्रत्यक्ष असणार, पण ज्यावेळेस वचनात्मक किंवा पुस्तकाच्या द्वारे आपण ऐकतो वगैरे ते परोक्ष ज्ञानातूनच की आत्मा असा आहे असं. जेव्हा सर्वज्ञांचा आधार घेतोय, जेव्हा भगवंतांचा आधार घेतोय, काय म्हणायचं, देवशास्त्र गुरूंचा सगळं आधार घेतोय, तोपर्यंत परोक्षच चालू आहे तुमचं सगळं. आणि जेव्हा त्या सगळ्यांचं अवलंबन किंवा जेव्हा आत्म्याचं अवलंबन आलं त्यावेळेस हे सगळे अवलंबन सुटले. त्यामुळे तिथं अतिंद्रिय प्रत्यक्ष ज्ञानाने निर्णय होतो. पण तोपर्यंत हे अवलंबन घेतलं जाणार. असं होणार नाही की कोणतरी असं आकाश से टपका है उसको अनुभूती हो गई असं होणार नाही. म्हणजे तिथं मागं त्या ज्ञानाला काही ना काही हेतू असतो. आकाश में गति स्थिति हेतुता मानने पर हुई दोषापत्ति का विवरण. यहाँ अनुमान ज्ञान से यह सिद्ध कर रहे हैं कि आकाश जीव पुद्गल के चलने में कारण नहीं है. काय? आकाश द्रव्य हे जीव आणि पुद्गलाला गतीमध्ये कारण नाही. हाँ, वैसे ही ठहरने में भी कारण नहीं है. अन्यथा लोक और अलोक की सीमा की व्यवस्था नहीं बन सकती. हा झाला हेतू. आकाशाला गतिस्थिती हेतुता नाही, लोक अलोकाची सीमेचं उल्लंघन होत असल्यामुळे काय हेतू अन्यथा अनुपपत्ती रूपाने त्याचा संबंध दाखवला. अन्यथा घटित होत नसल्यामुळे. मान लो कदाचित आकाश जीव पुद्गल के चलने का कारण है, तो इसे कहाँ तक चलना चाहिए था. कुठंपर्यंत जाणार हो मग? तुम्हाला आता सोडलंय, जावा आलोकात. कुठंपर्यंत जाणार? सीमाच नसणार. तुला फिरायला तिथपर्यंतच मर्यादा आहे. आकाशाला अंतच नाही तुमच्या, मग कसं जाणार अंतापर्यंत? आलो आकाशाच्या अंतापर्यंत कुठेही जाऊ शकेल जर मानलं तर. तेच ना, पण आकाशाला अंतच नाहीये, त्यामुळं म्हटलं तो सीम गमन करत राहील, थांबणार नाही. जसं म्हटलं तुम्हाला जाऊ आता फिरायला, कुठं जाता, मग तुम्हाला कशाची मर्यादा हो? अजून चला वेळ पण तुम्हाला भरपूर दिला, पाहिजे तेवढा वेळ फिरा. पैसे जमल्यावर कुठं फिरता? त्या पैशानी मर्यादा तुम्हाला. पण इथं आलोकामध्ये पैसे पण लागत नाही. जय श्रीमान. काय म्हणला? असं पण म्हणता येईल ना तिथे की जे आधी सिद्ध भगवान झालेत, म्हणजे अनादी आपण म्हणतो ना आधी झाले आहेत, आणि आता पण जे सिद्ध भगवान आहेत तर ते म्हणजे गमनच करत राहिले ना, ते अजून गमनच करतायत. आणि आता जे सिद्ध होत आहेत ते बरोबर. म्हणजे कॉम्पिटिशन लागली असती कोण कुठंपर्यंत गेलंय पुढं. भूतकाळात जे सिद्ध झाले ते आता इतक्या काळपासून सिद्ध होत आले, ते कुठंपर्यंत गेले असते, थांबलेच नसते. त्या अनंताला सीमा राहिली नसती. त्यामुळं काय म्हणायचं, सगळ्यात वर असलेले सगळ्यात आधीचे सिद्ध, त्याच्या खाली दुसरे सिद्ध, तिसरे सिद्ध, असं का? हा, असं तर नाहीये. त्यामुळं तिथं पण भेद झाला असता.
म्हणजे सगळे जाऊन एका स्थानी बसलेत म्हणजे कसलेही असू देत, भूतकाळातले, वर्तमान काळातले, भविष्य काळातले सगळे सिद्ध समान आहेत. कोणी श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही. म्हणजे व्यवस्थाच विस्कटलेली असता ना, जर असं असतं तर मतभेद झाले असता. मग ते बरोबर. आमचे सिद्ध पहिले म्हणून श्रेष्ठ, तुमचे कनिष्ठ. मान लो कदाचित आकाश जीव पुद्गल के चलने का कारण है, तो इसे कहाँ तक चलना चाहिए था, जहाँ तक आकाश मिले, और आकाश तो सर्वत्र है. तो फिर जीव पुद्गल की गति निस्सीम हो जाएगी और वे चलते चलते रुकेंगे, फिर चलेंगे, फिर रुकेंगे, ऐसी भी बात नहीं बनती रहेगी. तो रुकना भी आलोक में हो जाएगा, चलना भी हो जाएगा आलोक में. तब म्हणजे धर्माचं पण कार्य आलं, अधर्माचं पण कार्य आलं, चालतोय पण आणि थांबतोय पण आपण. तब होगा क्या कि चलना तो हो ही रहा है, रुकना हो रहा है, तो फिर आलोक क्या रहा. त्याला आलोक असं म्हणता येणार नाही. आकाश को जीव पुद्गल की गति स्थिति में निमित्त मानने पर दो दोष आते हैं. बताओ कौन से. आलोक आकाश का अभाव हो जाएगा और लोकाकाश की वृद्धि हो जाएगी. इससे यह सिद्ध है कि आकाश द्रव्य का काम मात्र अवगाह देना है और यह भी धर्म अधर्म द्रव्य की तरह उदासीन निमित्त है. आकाश द्रव्य का काम मात्र अवगाह देना है और यह भी धर्म अधर्म द्रव्य की तरह उदासीन निमित्त है. का म्हटलं उदासीन हो, हाय का लक्षात, विसरलं. जीव आणि जसं धर्मद्रव्य म्हणजे स्वतः उद्युत असणाऱ्या जीव आणि पुद्गलांना ज्या पद्धतीने गमन करण्यास उदासीन आहे, म्हणजे ते स्वतः नाही नेते. त्या जीव आणि पुद्गल स्वतःची ज्यावेळेस इच्छा असते त्याच वेळेस ते तसं. पण त्याचप्रमाणे मग आकाशद्रव्य पर्यंत नाही ना, ते काही स्वतःहून तुम्हाला जागा द्यायचं असं म्हणत नाही ना. आपण जसं म्हणजे बरोबर भाव कळाला म्हणजे बोला बोला, येते तुम्हाला बोलण्याची लय कला आहे तुमच्यात. असलं बोलायला शिकायला पाहिजे आता, ते बाकीचं सगळं सोडून द्यायचं. धर्म अधर्म द्रव्य की तरह आकाश द्रव्य भी उदासीन निमित्त है. त्याला ते जबरदस्ती कोणाला पकडून या ठिकाणी मी तुला जागा देतो, चल तिथं जागा दिली. नरकात जागा कोण देतो. सिद्धेशिलेवर कोणी जागा दिली. म्हणजे मला जिथं जायचंय ना तिथं आकाश आहे, ये तुला जागा देतो, पण तिथं नेऊन देणार असं नाही. जो ठहरे तो ठहर जाए, चले तो चल जाए, ऐसा आकाश नहीं होता. यो आकाश द्रव्य अवगाह देने के लिए है. यह बात यहाँ सिद्ध की गई है. माझ्यावरून काय आपल्याला फायदा सगळं समजून. आपली जागा बाहेर नाही तर स्वक्षेत्रामध्ये आहे. म्हणजे काय, आपले असंख्यात प्रदेश आहेत तेवढंच आपलं स्थान आहे. बाहेरच्या कुठल्या जागेमध्ये माझा मोह जाऊ नये, ते म्हणजे माझं स्थान नाही. आणि त्याची रुची झाली, आसक्ती झाली तर अंधत्व येतं. काल आम्ही आंधळे बघितलो, काल 7 आंधळे असतात. कुठले कुठले हो, ऐकलं का काल रात्री कोण त्याच्यामध्ये घेतलंय. कामांध, मदांध, विषयांध, ऐकलं का. नाही नाही नाही, सगळे कषायांध मध्ये आले. कषायांध. 7 प्रकारचे अंध घेतलेत. ज्यांना डोळे आहेत पण अंध आहेत ते. जसं सांगितलं मोहांध, मग कंचन कामिनी आदी सगळ्या गोष्टींमध्ये मोहाने आंधळा झालेला तो मोहांध. दुसरं कामांध, म्हणजे स्त्रीच्या निमित्तामध्ये आसक्त झाला, कुठल्याही इंद्रिय विषयांच्या निमित्तात आसक्त झाला तर कामांध. मैथुन संज्ञेच्या अपेक्षेने. मग ह्याच्यात आम्ही घटवलं, मोहांधनी महाभारत झालं आणि कामांधनी रामायण झालं. आपल्या घरात दोन्ही असते म्हणते. त्यांच्या ठिकाणी एक रामायण तर होतं, नाही तर महाभारत तर झालं होतं. आपल्याकडं रोज वेगळ्या वेगळ्या प्रकाराने महाभारत आणि रामायण असतं. तर एक मोहांध, कामांध, तिसरं
विषयांध, पाचही इंद्रियांच्या विषयामध्ये अंध असलेला तो जीव. चौथं कषायांध, म्हणजे चारी कषायांच्या तीव्रतेमध्ये त्या अनुरूप परिणमन करणारा कषायांध. पाचवं मदांध, 8 प्रकारचे मद आहेत त्याच्यामध्ये बुद्धी अंध होऊन जाते. कारण माझं रूप सुंदर आहे, माझं बल एवढं जास्त आहे, एवढं मी तप करू शकतो, त्याच्यामध्ये बुद्धी विवेक कुठं राहिला. डोळे आहेत पण नसल्याप्रमाणे झाला तो, विवेक शून्य झाला. पाचवं मदांध. सहावं पक्षांध, एखाद्या गोष्टीबद्दल एकांत केला, कुठल्या तरी विषयाचा निर्णय करत असताना हठाग्रहाने निश्चयाभासी किंवा व्यवहाराभासी झाला तर तो झाला पक्षांध. अजून एक मोहांध, विषयांध, रूपांध, कषायांध, मदांध, पक्षांध. काय काय वाचलं तुम्ही? परत वाचा सावकाश. मोहांध, विषयांध राहिलं, कामांध, पुढं विषयांध नाही घटलो, 5 इंद्रियांच्या विषय. रूपांध नाही आलं ते, नाही रूपांध नाही आलं, रूपांध नाही आलं. नाही का? मग कोणत्या मधांधमध्येच बल येतं ना. बल कुठं घेतलं? असं म्हणते हो त्यांनी. थांबा मी सांगते. पहिल्यांदा काय? मोहांध, कामांध, विषयांध, कषायांध, पक्षांध, मदांध आणि एकच राहतंय ना. काय हो सातवं? पक्षांध. पक्षांत झालं की आता नाही एकदा हो. थांबा. आता काय? लिहिल्यानंतर ते लक्षात येणार आहे. थांबा एक. मग घेऊन यायचं असते वही पेन. तिथं दरवाजा लावला होता मी गेले तेव्हा नाही. हो, परत एकदा सांगा. मोहांध, कामांध, विषयांध, मदांध, कषायांध, पक्षांध आणि एक राहतच आहे. आता त्याच्यासाठी कालचं प्रवचन आहे का संध्याकाळचं? 7 घेतलेत. नाही, डोळे असून आंधळे असलेले हे घेतलेत हो. ते आपलं जन्मांध असं तो बिचारा लई निर्दोष आहे. हे सगळे दोषी आहेत. त्यामुळं दोषी एक म्हणायचं हा वेगळं, पण त्याला काय म्हणायचं, फळ मिळायला लागलंय. हे जीव अजून फळ भोगणार आहेत पुढं जाऊन. त्यामुळं आता कुठल्या विषयांमध्ये अंध होऊ नका. स्वभावाला जाणार तर आंधळेपणा नष्ट होणार. ती गाथा एक सांगितली होती ना, हे सगळे सांगितलं होतं. जीवाचे किती प्रदेश, त्याच्यावरनं निघाला तो विषय, पुद्गलाचे किती. ती कशासाठी सांगितली ती गाथा? ते येऊ शकतं का अंधमध्ये एक? काल गाथा बघून यायला सांगितले नाही का? पक्षांधच की. एखाद्यानी मानलं नित्य. प्रेमांध सांगितलं होतं का? कामांध मध्ये आलं ते. बरं, कालचं ऐका, त्याच्यामध्ये आहे. अंधांचे प्रकार असं दिलेलं आहे नाव, त्याच्यामध्ये कळेल. 7वा एक प्रकार राहिलाय, बघून घ्या. ओम जाणा आम्ही निर्मोह स्वरूप जीव आहे, निर्मद स्वरूप आहे, निष्कषाय स्वरूप आहे. जाणणे हेच माझे कार्य आहे. सर्व कषायांनी रहित शुद्ध जीव जाणा. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो